जे मी ऐकलं त्यानुसार उत्कृष्ट खेळाडू मेंढापूरच्या मातीत घडलेले आहेत आणि भविष्यातही घडतील. कारण मी जेव्हा भोसे या ठिकाणी होतो त्यावेळी मेंढापूरचा संघ हा अव्वल होता. या पंचक्रोशीमध्ये बऱ्याच ठिकाणी मेंढापूरच्या संघाचा नावलौकिक होता. अनेक खेळाडू या मातीमधून घडले. मेंढापूरचा नावलौकिक या सर्व खेळाडूंनी केला आणि तो करण्याचा जो प्रवास आहे तो अजूनही नवीन नवीन खेळाडूच्या माध्यमातून होतोय. आणि हे सर्व खेळाडू या मातीत घाम गाळत असतात, मेहनत करत असतात, सराव करत असतात आणि या सरावातून नवीन नवीन खेळाडू घडत असतात. त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होत असतो आणि त्यांच्यासारखे समालोचक या सामन्याच्या दरम्यान आम्हाला लाभतात. तेव्हा इतर ठिकाणच्या काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी सर्व खेळाडूंना जाणून घेता येतात. तोही मोलाचा आहे. तुमच्या माध्यमातून आणि खेळाडूच्या सरावातून खऱ्या अर्थाने मेंढापूरमध्ये चांगले खेळाडू घडतील असा आशावाद करायला हरकत नाही. धन्यवाद सर. कारण समालोचन नक्कीच